काय नेमकं होतं डावोसचं असाही प्रश्न योग्य आहे. आणि म्हणून मी सांगतो की पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की गुंतवणुकीचं सायकल काय. तर गुंतवणुकीचं सायकल आहे तुम्ही एमओयू केल्यानंतर प्रोडक्शनला जाण्याकरता मॅक्सिमम उद्योग जे आहेत हे 5 वर्ष घेतात. मोठे उद्योग हे 7 वर्ष घेतात आणि काही उद्योग मात्र 2 वर्षात देखील प्रोडक्शनला जातात. म्हणजे एक उदाहरण आपल्याला सांगतो की 2025च्या डावोसमध्ये आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये JSWच्या इलेक्ट्रिक व्हेकलचा करार केला. आता त्यांनी इतक्या वेगाने काम केलं की या जूनमध्ये त्यांची पहिली ईव्ही ही तयार होते छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्यामुळे मुळामध्ये हे जे काही म्हटलं होतं मग तुम्ही 10 लाख रोजगार सांगता 20 लाख मग आले कुठे, याचं सायकल आपण समजून घेतलं पाहिजे की आणि हे अव्याहत आहे म्हणून दरवर्षी तुम्हाला करावे लागतील. आज जे आपण केलेले आहेत यातले काही 2 वर्षात येतील, काही 3 वर्षात येतील, काही 5 वर्षात येतील, काही 7 वर्षात येतील. आपण त्यांना इन्सेंटिव्ह देतो, ते इन्सेंटिव्ह काही एका वर्षात देत नाही, त्यांचं प्रोडक्शन आल्यानंतरच इन्सेंटिव्ह आपण त्यांना देतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जर सायकल आपल्या लक्षात आलं आणि मग काय झालंय आपलं तर वेगवेगळ्या स्टेजेस असतात. यातला सगळ्यात गंभीर आपण इन्व्हेस्टरला कधी मांडतो की ज्यावेळेस तो इन्व्हेस्टर जागा घेतो आणि क्लिअरन्सेस घेतो त्यावेळेस हे समजायचं की तो इज एक जेन्युइन इन्व्हेस्टर. तर अशा पद्धतीनं आपण जर अंमलबजावणीची टक्केवारी बघितली तर 2022ला जे करार केले होते त्यातल्या 98% करारामध्ये आपण त्या स्टेजला गेलो. म्हणजे दे आर सिरियसली इन्व्हेस्टिंग. 2023 मध्ये आपण जे 1,37,393 कोटीचे केले होते, 19 करार होते, त्यापैकी 80% करार जे आहेत ते अंमलबजावणीत आहेत. 2024 मध्ये आपण 24 करार केले होते 3,16,739 कोटीचे, त्यातले 70% करार जे आहेत हे अंमलबजावणीत आहेत. आणि 2025 मध्ये आपण 48 करार केले होते जवळपास 12,23,081 कोटी रुपयाचे, त्यातले 88% करार हे या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेजवर आहेत. आणि ज्यावेळेस पुढची चर्चा तुम्ही मांडलीच आहे त्यावेळेस उद्योग मंत्री अजून ग्रॅन्युलर डाटा त्याचा देतील.